त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट हा खूप महत्वाचा आहे दोन्ही एक्झामिनेशनसाठी, इवन डीजे अँड फॉर द ॲडिशनल पीपी साठी दोन्ही एक्झामिनेशनसाठी महत्वाचं आहे. तर त्यामध्ये आपण काल प्रिलिमिनरी चॅप्टर 1 शॉर्ट टायटल डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. त्यानंतर चॅप्टर 2 मध्ये आपण हे दोन्ही ऑफेन्सेसचे प्रकार पाहिले होते पोक्सोमध्ये. 2019ला मी जसं सांगितलं की अमेंडमेंट आहे इथे सेक्शन 4 मध्ये 7 इयरची, तर हे आपण अमेंडमेंट मध्ये बघूया ॲट दी एंड. ओके, नाव कम टू द नेक्स्ट, दॅट इज अमेंडमेंट. आय थिंक 10 ते 7 केली की 7 ते 10 केली एक्झॅक्टली मला लक्षात येत नाही, इथे आहे वाचून घेऊया आपण. आणि ॲट दी एंड अमेंडमेंट बघून घ्या आणि पुस्तकामध्ये एका पानावर लिहून ठेवा, म्हणजे ती अमेंडमेंट जर विचारण्यात आली तर आपल्याला ती प्रॉपरली सांगता आली पाहिजे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये. ॲग्रेवेटेड फॉर्म आपण बघितलं, 5 बघितलं आणि 6 पण आपण बघितलं सेक्शन, ठीक आहे की नाही. 6 पनिशमेंट फॉर द अग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. त्यानंतर आपण सेक्शुअल असॉल्ट अँड पनिशमेंट देअरफॉर हे आपण बघणार आहोत इथून आता पुढे, ठीक आहे. एक विद्यार्थी आहे कोणीतरी, त्यांची ऍडमिशन झालेली आहे, बट ते म्हणत होते की मी ग्रुपमध्ये नाही आहे, तर मी तुम्हाला मेसेज केला आहे, रिक्वेस्ट केली आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी, पण ती तुमच्याकडनं ऍक्सेप्ट झालेली नाही आहे. सो प्लीज तुम्ही ते जॉईन करून घ्या, ठीक आहे. कम टू द पॉइंट. आता हे असॉल्ट बद्दल बोलत आहे, ठीक आहे की नाही. फिजिकल मेंटल व्हॉट एव्हर असॉल्ट अँड त्याच्यावर पनिशमेंट काय. पण हा असॉल्ट IPC किंवा भारतीय न्याय संहितामधला जनरल असॉल्ट नाही आहे, सेक्शुअल असॉल्ट बद्दलच इथे बोलल्या जात आहे, ठीक आहे. सो whoever with a sexual intent touches the some words given here again, that is scientifically words of the human body. सो अशा प्रायव्हेट पार्ट्सला जो कोणीही चाइल्डच्या टच करतोय आणि त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे सेक्शुअली त्या चाइल्डला असॉल्ट होतोय, त्याच्यामध्ये विच इंटेन्शन आहे, इन्व्हॉल्व्स अ फिजिकल कॉन्टॅक्ट विदाउट अ पेनिट्रेशन असो किंवा कमिट्स अ सेक्शुअल असॉल्ट असो, तर या प्रकारे जर कोणी चाइल्डच्या प्रायव्हेट पार्ट्सला असॉल्ट केला असेल तर इट्स कॉल्ड सेक्शुअल असॉल्ट असं म्हटलं जाणार आहे, ठीक आहे. आणि लगेचच 7 नंतर त्याची पनिशमेंट दिलेली आहे, पनिशमेंट फॉर द सेक्शुअल असॉल्ट. सो जो कोणीही ते ही ऑफेन्स हा अशा प्रकारचा ऑफेन्स करतो आहे, दॅट शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर आयदर डिस्क्रिप्शन फॉर ए टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 3 इयर. जेव्हाही तुम्ही रेप किंवा सेक्शुअल असॉल्टचे सेक्शन्स बघतात ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं की तिथे शॉल बी नॉट लेस दॅन एक लिमिटेशन्स पिरियड दिलेला आहे, की याच्या खाली डिस्क्रिशनरी पॉवर कोर्टाला नाही आहे, ठीक आहे. तर प्रत्येकच याच्यामध्ये जसं की भारतीय न्याय संहितेमध्ये इतक्या साऱ्या पनिशमेंट्स वाढलेल्या आहेत आणि त्या पनिशमेंटमध्ये प्रत्येक पनिशमेंटमध्ये सांगण्यात आले नॉट लेस दॅन 10 इयर, नॉट लेस दॅन 10 इयर बट विच मे एक्सटेंड टू 20 इयर. तसंच इथे पण झाली माझी कॉपी घेऊन, सॉरी. ओके, सो commits a sexual assault shall be punished with imprisonment of either discretion for a term which shall not be less than 3 years. ओके, सो कमीत कमी 3 वर्षाच्या खाली तुम्ही इथे पनिशमेंट देऊ शकत नाही, म्हणजे नॉट लेस दॅन 3 इयर बट विच मे एक्सटेंड टू, ही 5 वर्षापर्यंत जाऊ शकते. 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला इथे कोर्ट पनिशमेंट देऊ शकता जो कोणी इथे ऑफेंडर आहे पोक्सोमध्ये. सो पहिली पनिशमेंट आपली आता इथे बघतोय आपण अशा प्रकारची की 3 ते 5च्या दरम्यान तुम्हाला पनिशमेंट मिळती आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये इथे पण आपण वरती एक ॲग्रेवेटेड फॉर्म पण बघितला होता, तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पोक्सोमध्ये पनिशमेंट फार जास्त महत्वाचे. ॲट दी एंड आपण परत एकदा रिवाइज करून पनिशमेंट सॉर्टिंग आउट करून घेऊया लास्ट लेक्चरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर आपण D वर आलो, दॅट इज ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट अँड पनिशमेंट देअरफॉर. ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट अँड पनिशमेंट देअरफॉर. आता हाच सेक्शुअल असॉल्टला इथे जर फिजिकली असॉल्ट केलं चाइल्डच्या प्रायव्हेट पार्टला तर 3 to 5 इयर पनिशमेंट तुम्हाला आहे. देन अगेन D मध्ये ह्याच सेक्शुअल असॉल्टचा ॲग्रेवेटेड फॉर्म दिलेला आहे, जसं की ABCD मध्ये या पूर्ण ऑफेन्सला इथे डिफरन्शिएट किंवा डिवाइड केलेला आहे. अगेन इथे कम्युनियल अँड सेक्रेटेरियल व्हायलन्स इथे जी अमेंडमेंट आहे 16/8/2019 आता इथ्यावर जर APPला म्हणजेच ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरला सपोज मागच्या वेळेस जर असिस्टंटचा तुम्ही पेपर बघितला तर डेफिनेटली खूप काही वेगळ्या प्रकारे तो पेपर होता. म्हणजे
असाही प्रश्न त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे की एक्सप्लेन ऑर एलॅबोरेट द पोक्सो ऍक्ट विथ द 2019 अमेंडमेंट्स, असंही होतं. किंवा हाच प्रश्न त्यांनी एसे मध्ये पण विचारू शकतात एमपीएससी, किंवा याच्यामध्ये शॉर्ट नोट्स, लॉंग नोट्सही येऊ शकतात. एक्सप्लेन ऑर एलॅबोरेट किंवा डिस्क्राईब द पोक्सो ऍक्ट विथ द पनिशमेंट अँड विथ द लेटेस्ट अमेंडमेंट 2019. त्यामुळे आपल्याला एक ॲट दी एंड हा जेव्हा ऍक्ट संपणार आहे, आपण फक्त बेअर ऍक्ट वाचून, हे टिपिकली तुम्ही लक्षात घ्या, बेअर ऍक्ट तुम्हीही घरी वाचू शकता, बरोबर आहे की नाही. तुम्हालाही समजतं, नाही समजलं तर तुम्ही कोणाला विचारू शकता, किंवा अनेक युट्यूबवर असे व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्हाला की तुम्ही त्या थ्रू जाऊन अभ्यास करू शकता. मग तुम्ही माझ्याकडे का आलात, किंवा काय संबंध आहे क्लासेस लावण्याचा? तर हाच संबंध आहे की आपल्याला स्ट्रॅटेजी माहिती असली पाहिजे, त्यातनं क्वेश्चन्स कसे येतात ते माहिती असणं गरजेचं आहे. अँड मोर ओव्हर त्याचा एक प्लॅन कसा तयार करायचा, आणि त्याचं जे काही तुम्ही ॲस्पिरंट्स आहात त्याची पूर्णपणे एक प्लॅनिंग आखून त्या ऍक्टला आपण लक्षात कसं ठेवायचं, किंवा त्या ऍक्टमधून आपल्याला आता पुढे क्वेश्चन्सची संख्या किंवा क्वेश्चन्सचे प्रकार काय येणार आहे त्या पद्धतीने जायचं आहे. वकील तर तुम्ही आहातच सगळे, मी आहे, तुम्ही आहे. कुठे ना कुठे एक दिवस जज किंवा चांगल्या प्रकारे ॲडव्होकेट, सरकारी ॲडव्होकेट किंवा कुठल्या तरी पोस्टवर तुम्ही जाणारच आहात सगळे. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न हा आहे की त्याला कशा प्रकारे, हाऊ टू मेक इट फॉर द एक्झामिनेशन, प्रिपेअर इट फॉर द एक्झामिनेशन. रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे, पण स्मार्टर वेनी आपल्याला त्याला क्रॅक कसं करायचं एक्झामिनेशनला, आपला पर्पज हा आहे. कारण आपण एक्झामिनेशनसाठी आपण इथे क्लासेस लावतो. जर कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायची असेल, प्रोव्हिजन्स माहीत व्हायचे असेल, तर याच्यासाठी तर अनेक आपल्याकडे मार्ग आहे. त्यामुळे ॲट दी एंड आता हे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्यानंतर सेक्शन्स कसे लक्षात ठेवायचे शॉर्टली, आणि त्याच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे येईल ती लिस्ट आपण एक काढायची आहे, आणि त्याप्रमाणे आपल्या नोट्स आणि आपल्याकडे प्रिपरेशन असलं पाहिजे. याचं दॅट इज कॉल्ड द प्रिपरेशन ऑफ द एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. तर दिस इज द वर्क ऑफ द मेंटॉर ऍक्च्युअली. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण जाऊया. अजून नोटिफिकेशन आलं नाही त्यामुळे आपल्याला खूप घाई नाही आहे. ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट मध्ये सेक्शन 9 बोलतो आपल्याला की हू एव्हर बिंग द पोलीस ऑफिसर. अगेन हा जो प्रकार आहे सेक्शुअली असॉल्ट करत आहे कोणत्याही पार्टला, चाइल्डच्या प्रायव्हेट पार्टला, आणि फिजिकली इंटेन्शन टू असॉल्ट द फिजिकली. पण तोच व्यक्ती, तो जो ऑफेंडर पोलीस ऑफिसर असेल तर, आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असेल तर त्याला ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट असं म्हटलेलं आहे. क्लिअर. सो विदिन द लिमिट्स ऑफ द पोलीस स्टेशन्स ऑर प्रिमायसेस वेअर ही इज अपॉइंटेड. डेफिनेटली आपण जे ॲग्रेवेटेड पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज, सेक्शुअल ऑफेन्सेस मध्ये बघितलं होतं तेच सेम सगळे इथे दिलेले आहे. परत पोलीस ऑफिसर असो किंवा हाऊस मधला प्रिमायसेस एनी द स्टेशन मधला असो, किंवा कोर्सेस, ड्युटीज जिथे त्याची ड्युटीज लागलेली आहे तो असो, किंवा पोलीस ऑफिसर सगळ्याच प्रकारच्या इथे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बिंग अ मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस असो, किंवा एरियाज अंडर दी कमांड, जे सिक्युरिटी फोर्स मध्ये जो व्यक्ती आहे त्याच्या अंडर जो एरिया आहे त्याच्या कमांड मध्ये तिथला एक ऑफिसर्स किंवा सिक्युरिटी फोर्स मधला व्यक्ती असेल, किंवा कोणत्याही प्रकारे इथे जोही मेंबर ऑफ द सिक्युरिटी आहे किंवा पब्लिक सर्वंट आहे, कोणत्या एखादा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट मधला ऑथॉरिटी आहे, किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन मधला ऑथॉरिटी आहे, जेल ऑथॉरिटी आहे, मॅनेजमेंट ऑफ द हॉस्पिटल स्टाफ आहे, मॅनेजमेंट ऑफ द स्टाफ ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे, या सगळ्या व्यक्तींनी, ठीक आहे, जर इथे यांच्यापैकी कोणीही सेक्शुअली असॉल्ट केलं चाइल्डला, इथे फक्त स्पेसिफिकली आपल्याला चाइल्ड बद्दल बोलायचंय. अडल्ट विमेन किंवा अडल्ट फिमेल बद्दल आपण सेक्शुअली हॅरेसमेंट बद्दल बोलतच नाही. दॅट कवर्ड अंडर द भारतीय न्याय संहिता. बट दिस इज अ स्पेशल ऍक्ट विच इज ओनली रिलेटेड टू द चाइल्ड. जेव्हाही तुम्ही पोक्सो हा शब्द यूज करता वेदर इन इंटरव्ह्यू, तर तेव्हा तुमच्या तोंडून फक्त आणि फक्त चाइल्ड निघालं पाहिजे. तुम्ही म्हणू शकत नाही की एनी पर्सन्स कमिट्स सेक्शुअल हॅरेसमेंट विथ द अदर पर्सन अँड दॅट इज कॉल्ड नो. इट्स नॉट वी कॉल्ड पोक्सो ऍक्ट. Poxo Act only which is related to the child who is under the 18 years of the age. Okay, so it do clear in your mind. So अशा प्रकारे कोणीही इथे सेक्शुअली असॉल्ट करत आहात. सो इथे चाइल्ड इज सब्जेक्टेड टू सेक्शुअल असॉल्ट बाय वन ऑर मोर पर्सन्स ऑफ द इव्हन ग्रुप ऑफ द पर्सननी सुद्धा इथे चाइल्डला सेक्शुअली असॉल्ट केला असेल तोही ॲग्रेवेटेड फॉर्म मध्ये येतो. ओके, तर इथे ॲग्रेवेटेड फॉर्म मधले काइंड्स आपल्याला माहिती पाहिजे की किती प्रकारच्या लोकांनी असा ऑफेन्स केला तर त्याला ॲग्रेवेटेड फॉर्म म्हणतात, किंवा कोणत्या कोणत्या प्रकार असे आहेत की तिचे सेक्शुअली
असॉल्ट किंवा ऑफेन्स केला तर त्याला ॲग्रेवेटेड फॉर्म ऑफ दी ऑफेन्स म्हणायचं. सो whoever commits a sexual assault on a child using a deadly weapons, fire again, डेडली वेपन्स किंवा हे सगळे यूज करून किंवा ग्रीवस हर्ट करून सेक्शुअली ऑर्गन्सला चाइल्डच्या इंजुरी करत आहे तर दॅट इज कम्स अंडर द सेक्शुअल ॲग्रेवेटेड फॉर्म ऑफ द सेक्शुअल असॉल्ट. ठीक आहे. सो दिस इज व्हेरी सिम्पल, वी हॅव ऑलरेडी लर्न इट. ओके, तर याच्यामध्ये परत मेंटल हेल्थ ऍक्ट अंतर्गत त्याच्यावर किती त्याला मेंटली डॅमेज झालं आहे त्याच्यावरून आपण इथे डिसाइड करू शकतो की यस दॅट चाइल्ड इज सेक्शुअली असॉल्टेड बाय द एनी अदर ऑफेंडर अँड दॅट इज कम्स अंडर द ॲग्रेवेटेड फॉर्म. ठीक आहे. अगेन HIV सारखा रोग जर पसरत असेल चाइल्डच्या शरीरामध्ये तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड द ॲग्रेवेटेड फॉर्म. Whoever taking advantages of the child mentally, physically disabled commits a sexual assault on a child, of course. कोणताही व्यक्ती इथे ऍडव्हान्टेजेस घेतोय चाइल्डच्या मेंटल आणि फिजिकल कॅपॅसिटीचा, त्याला काही समजत नाही आहे, त्या प्रकारे जर इथे असॉल्ट करण्यात आला तर दिस इज कॉल्ड अ ॲग्रेवेटेड फॉर्म. Whoever commits a sexual assault on the child more than once, repeatedly जरी तुम्ही केला, लाईक 12 इयर्सच्या आतमध्ये जर केला तर तेही, किंवा ब्लड अडॉप्शन्स मध्ये, मॅरेज मध्ये, टेक केअरिंग मध्ये आहे तुमच्या चाइल्ड, हाऊस होल्ड मध्ये आहे, तर तुम्ही घरातल्याच व्यक्तीनी किंवा ज्याच्या अंडर कस्टडीमध्ये चाइल्ड आहे त्या व्यक्तीने जर इथे सेक्शुअली असॉल्ट केला असेल चाइल्ड सोबत तर दॅट इज कम्स अंडर द ॲग्रेवेटेड फॉर्म. सो बिंग अ पोझिशन ऑफ ट्रस्ट, ऑथॉरिटीमध्ये चाइल्ड आहे, एखाद्या स्कूलमध्ये, एखाद्या होम इन्स्टिट्यूटमध्ये, कुठेही असू द्या, एखाद्याच्या ऑथॉरिटीमध्ये चाइल्ड लिगली दिलेला आहे कस्टडी, तर तोही व्यक्ती जर इथे अशा प्रकारे करत असेल तर दॅट इज ॲग्रेवेटेड फॉर्म. सेम आहे सेक्शन 6 मध्ये जेव्हा आपण बघितलं 5-6च्या याच्यामध्ये. ओके, चाइल्ड नोविंग अ प्रेग्नेंट, दॅट चाइल्ड अँड अटेम्प्ट्स टू मर्डर, जर फिमेल असेल तर ती प्रेग्नेंट असेल तर डेफिनेटली इट्स कम्स अंडर द ॲग्रेवेटेड फॉर्म. Whoever commits a sexual assault on the child and attempts to murder of the child, that is comes under the aggravated form. ठीक आहे. हे व्हायलन्स वगैरे जिथे की सिच्युएशन खराब आहे आणि त्या सिच्युएशनचा फायदा घेऊन नॅचरल कॅलॅमिटी लाईक भूकंप आला आहे, चाइल्ड इकडे तिकडे पडलेले आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. सो अशा प्रकारचे हे सगळे जे आहेत तर इथे ॲग्रेवेटेड फॉर्म मध्ये येतात आणि दॅट इज ऑल्सो मोर सेव्हरली पनिशेबल. तर इथे बघू शकता तुम्ही, इंड्यूस केलं काय, ॲडमिनिस्टर, हेल्प इन गेटिंग ॲडमिनिस्ट्रेट एनी ड्रग्स, हार्मोन्स अँड एनी केमिकल सबस्टन्स असेल तर याला सेक्शुअल चाइल्ड अटेन अर्ली सेक्शुअल मॅच्युरिटी, लाईक त्या ड्रग्स वगैरे देऊन त्याला सेक्शुअली अर्ली चाइल्ड मॅच्युरिटी डेव्हलप करणे त्याच्यामध्ये. ठीक आहे की नाही. आजकाल हे अमेंडमेंट नुसारच आला, यू नो दॅट काय सिच्युएशन आहे, ड्रग्स वगैरे देऊन त्यांना सेक्शुअली मॅच्युअर्ड केलं जातं. हे आपल्या इंडियामध्ये सुद्धा आता चाललंय हे सगळं. सो इज सेड टू कमिट ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट मध्ये येतं. मागे एक केस झाली होती की एक मेडिकल प्रोव्हाइड करत होतं शाळेतल्या मुलांना ह्या सगळे ड्रग्स. ओके, सो आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून अवेअर राहायला हरकत नाही. ठीक आहे. सो ॲज अन ॲडव्होकेट, सो द पनिशमेंट फॉर ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट ही सेक्शन 10 मध्ये दिलेली आहे. So whoever commits aggravated sexual assault shall be punished with imprisonment of either description for a term which shall not be less than 5 years but which may extend to 7 years and shall also be liable to fine. आता इथे 5 वर्षापासून पुढे सुरू होती आहे, तिथे 3 ते 5 होती सेक्शुअल असॉल्ट मध्ये, आणि तोच सेक्शुअल असॉल्ट ॲग्रेवेटेड फॉर्म मध्ये जर केलेला असेल या सेक्शन अंतर्गत तर कमीत कमी 5 ते कमीत कमी 7 आणि सगळीकडे shall also be liable to fine आहे for the rehabilitations of the child. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड सेक्शन 9 and 10. क्लिअर? काही डाऊट आहे? एनी डाऊट? नाही, डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊया आणि ऍट दी एंड आपण नेमक्या अमेंडमेंट काय काय झाले आहे काढून घेऊया आणि ते तुम्ही लिहून घ्या, म्हणजे एक सेपरेटली तुमच्या अमेंडमेंट राहील. कोणत्याच स्टुडंटला किंवा कोणत्याही बॅचला मी डायरेक्टली अमेंडमेंट शिकवताना शिकवत नाही, कारण मग ते कुठेतरी निघून जातात आणि मग ऍट दी एंड म्हणतात की अमेंडमेंट लक्षात नाही. त्यापेक्षा एक ऍक्ट पूर्ण झाला की त्याचा एक स्पेशल लेक्चर घेऊन आपण अमेंडमेंट किंवा त्याच्यावरच्या काही केस लॉज विशेष असेल तर आपण ते बघतो. ठीक आहे. सो कम टू द सेक्शन 11 दॅट इज सेक्शुअल हरॅसमेंट, ई. आता आपण एक ऑफेन्सच्या ई या पार्ट मध्ये आलो आहे बिकॉज इट्स डिवायडेड इन अ पार्ट. सेक्शुअल हरॅसमेंट पहिले सेक्शुअल असॉल्ट ऑफेन्सेस दिलेले आहे, त्यानंतर आता सेक्शुअल हरॅसमेंट अँड पनिशमेंट देअरफॉर. ठीक आहे. असॉल्ट नंतर हरॅसमेंट बद्दल दिले आहे.
ओके, हरॅश करणे चाइल्डला सेक्शुअली, ते पण अ पर्सन इज सेड टू कमिट अ सेक्शुअल हॅरॅशमेंट अपॉन अ चाइल्ड व्हेन सच अ पर्सन्स विथ सेक्शुअल इंटेन्शन. सेक्शुअल इंटेन्शनच आहे जो कोणी ऑफेंडर आहे आणि त्याला तो हरॅश करतो आहे. आता परत हरॅश करणे म्हणजे काय? यू नो दॅट वी हॅव ऑलरेडी look at the some sections which is I don't remember right now, that old IPC or new Bharatiya Seta in comparison to the old and new, but त्याच्यामध्येही आपल्याला सेक्शुअली हॅरॅशमेंट ही कन्सेप्ट 354 याच्यामध्ये दिलेलीच आहे. त्यामधलेच इथे सगळे जे आहेत ते आता आपल्याकडे रिपीट होत आहे. that utter any words, makes any sound, makes any gesture, exhibit any object or part of the body with the intention that such a words or sound shall heard, or such a gesture, object of the part body shall be seen by the child. Definitely इथे काही वर्ड्स असे अट्टर करणे की चाइल्डला हरॅश करणे, तसे घाणेरडे शब्द बोलून काही असे साऊंड क्रिएट करणे सेक्शुअली इंटेन्शननी, एक्झिबिट करणे सम ऑब्जेक्ट अँड सम पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी किंवा सम लाईक ऑब्सिन्स, मॅगझिन्स एक्सेट्रा असे जेस्चर करणे ज्याच्यामुळे तो सेक्शुअली हरॅश्ड होईल चाइल्ड. ओके, सो अशा सगळ्या गोष्टी जेस्चर वगैरे करणे ज्याच्यामध्ये सेक्शुअली इंटेन्शन आहे ऑफेंडरचा, तर हे सगळ्या गोष्टी याच्यापैकी एकही गोष्ट केली आहे, एकही ऑफेन्स केला आहे, ऍक्ट केला आहे, दॅट इज कम्स अंडर द हरॅशमेंट. आणि जर इंटेन्शन सेक्शुअली असेल तर डेफिनेटली इट्स कम्स अंडर द पोक्सो. वाय? बिकॉज द विक्टिम इज अ चाइल्ड. मेक अ चाइल्ड एक्झिबिट हिज बॉडी अँड एनी पार्ट बॉडी वॉट एव्हर. ओके, दिस इज द व्हेरी हिलियरियस थिंग्स वी कॅन से, दॅट कोणत्याही चाइल्डला सेक्शुअली हरॅशमेंट करण्यासाठी एनी बॉडी किंवा बॉडी पार्ट शो करणे किंवा त्याच्यामधनं त्याचं काय इंटेन्शन असेल जे काही प्रकारचं, ठीक आहे, क्रूर इंटेन्शन्स, शोज एनी ऑब्जेक्ट ऑफ द चाइल्ड एक्सेट्रा, मीडिया, पोर्नोग्राफिक पर्पजेस, रिपीटेडली कन्सेंटली फॉलोज द वॉचेस ऑफ द कॉन्टॅक्ट वॉचेस अँड कॉन्टॅक्ट टू चाइल्ड डायरेक्टली, इलेक्ट्रॉनिकली, वॉट एव्हर, थ्रू द सोशल मीडिया किंवा अशा अनेक गोष्टींमधून फॉलो करणे रिपीटेडली आणि सेक्शुअली डिमांड करणे समथिंग और काही दाखवणे किंवा वॉट एव्हर, थ्रेटन्स टू यूज, धमक्या देणे किंवा इन एनी ऑफ द मीडिया अ रील फॅब्रिकेटेड डिपिक्शन्स थ्रू द इलेक्ट्रॉनिक, तुझे फोटो व्हायरल करू एक्सेट्रा एक्सेट्रा. आत्ता मध्यंतरी माझ्याकडे केस आली होती दॅट द गर्ल इज अ चाइल्ड अँड द बॉय इज अ मेजर, he is not she is not below the 18 years, and then he threatened to the girl that he discloses the chatting and all that through before the media and all that. So it comes under these types of sections. Digital or any other media, any part of the body and the child, or the involvement of the child in the sexual act something etc. Okay, तर तुम्हाला हे कळतच असेल वाचल्यानंतर, सरळ सरळ आहे हा ऍक्ट सगळा. एंटाइज करणे पोर्नोग्राफिक पर्पज साठी, गिव्ह ग्रॅटिफिकेशन्स देअर ऑफ एक्सेट्रा एक्सेट्रा, अँड एनी क्वेश्चन्स विच इन्व्हॉल्व्ह द सेक्शुअल इंटेंट शॅल बी अ क्वेश्चन्स ऑफ द फॅक्ट. तो ऍक्ट जो व्यक्ती करतो आहे, हा ऍक्ट जो त्यांनी कृत्य केलेला आहे, ते कृत्य डेफिनेटली येतं का याच्यामध्ये, हे सगळं महत्वाचं आहे. कशामध्ये येतं का? क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे की तो जर म्हणत असेल दॅट द पर्सन इज टेकिंग डिफेन्स, आणि त्याच्या तो डिफेन्स मध्ये काय म्हणतो की इट्स माय इंटेन्शन इज नॉट सेक्शुअल इंटेन्शन, दुसरं काही माझं इंटेन्शन होतं, सेक्शुअल इंटेन्शन होतं. आता हे सेक्शुअल इंटेन्शन होतं नाही होतं ते करण्यामागे इट्स अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट, आणि हे एव्हिडन्स बेसिसवर डिसाईड केलं जाईल पुढे चालू. ठीक आहे, इट्स नॉट द क्वेश्चन ऑफ लॉ. क्वेश्चन ऑफ लॉ हे सगळे पनिशमेंट्स आणि ऑल दॅट आहे, बट क्वेश्चन ऑफ फॅक्ट सेक्शुअल इंटेन्शन होतं नाही होतं, इट्स अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. 12 पनिशमेंट फॉर द सेक्शुअल हॅरेसमेंट. आता तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला आहे की पोक्सो ऍक्ट वगैरे शिकणं. सपोज जर तुम्ही प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे इवन फॉर द डीजे, इवन फॉर द नाऊ, फॉर द JMFC ऑल्सो, आणि तुम्ही जर केस लॉ किंवा केस नंबर टाकला कुठे तुमच्या फॉर्म मध्ये, तुमचा जो फॉर्म असतो भरण्याचा की यस मी पोक्सोची केस बघितली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर, सेशन कोर्टासमोर, तर तुम्हाला पूर्ण पोक्सो ऍक्ट विचारला जाईल. त्याच्यासाठी आतापासूनच प्रिपरेशन करा की काही स्पेशल लॉ आहे किंवा जे कोणतेही तुम्ही केस नंबर्स टाकत आहात
फॉर्म्स मध्ये की मी ह्या केसेस डील केल्या, किंवा इंटरव्ह्यू मध्ये जाऊन ओरली सुद्धा सांगत आहात की मी ह्या केसेसला डील केलं होतं, किंवा ह्या सगळे ट्रायल्स मी पाहिले आहे, किंवा मी वकिली व्यवसायामध्ये 7 वर्षाच्या हे सगळं बघितलं आहे, तर डेफिनेटली त्या ऍक्ट बद्दल तुम्हाला पूर्ण विचारलं जाते. मग विचारलं जाईल की सेक्शुअल इंटेन्शन वेदर इट्स अ क्वेश्चन ऑफ लॉ और क्वेश्चन ऑफ फॅक्ट. सो इट्स अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट नॉट लॉ. तशा बारीक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहितीच नाही गरजेचं आहे, जरी ह्या सोप्या आणि सरळ असल्या तरी. वाय? बिकॉज त्यावेळेस तिथे जी आपण सिच्युएशन असते, आपण घरी जर 100% देऊ तर ऍट दी बिफोर द ऑथॉरिटी ऑफ द एमपीएससी और एनी इंटरव्ह्यू पॅनल आपण ती 100% नाही देऊ शकत, कारण तेवढं प्रेशर असतं आपल्यावर, घाबरून असतो आपण आधीच, आणि 100% न देता आपण 40 to 50% देऊन येतो. त्याच्यामध्ये जर अभ्यास नसेल किंवा कमतरता असेल कुठे, तर आपण उत्तरच देत नाही. त्यामुळे जर प्रिपरेशन करायचं असेल तर प्रॉपरली प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. अदरवाईज 2-2 वर्ष प्रिपरेशन करा अँड देन ऍट द एंड आपलं रिझल्ट येत नाही. ठीक आहे. So punishment for the sexual harassment. So whoever commits a sexual harassment upon a child shall be punished with imprisonment for either description for a term which makes into 3 years and shall also be liable to fine. तर डेफिनेटली इथे म्हटलं आहे की एक्सटेंड टू 3 years 3 वर्षापर्यंत जाऊ शकते ती. आयदर डिस्क्रिप्शन रिगरस और सिम्पल अँड इथे लायबल टू फाईन. तुम्हाला फाईन तर प्रत्येक सेक्शनमध्ये फाईन इज कंपल्सरी. जिथेही विमेन्सच्या रिलेटिंग चाइल्डच्या रिलेटिंग तुम्हाला लॉज दिसत आहे तिथे फाईन जनरली 99% कंपल्सरीच असतो. ठीक आहे. सो सेक्शन 12 पण आपण कम्प्लीट केलेलं आहे. नाव मूव्स टुवर्ड द चॅप्टर 3 ऑफ द पोक्सो ऍक्ट. ओके. सो व्हॉट इज द चॅप्टर 3? युजिंग अ चाइल्ड फॉर पोर्नोग्राफिक पर्पज अँड पनिशमेंट देअर फॉर. आता तेवढे टाइप्स संपल्यानंतर आता इथे आपल्याला पोर्नोग्राफी बद्दल सांगितलं आहे. आणि उद्या चालून जर तुम्हाला कोणीही प्रश्न विचारला जनरली की पोक्सो कव्हर्स द पोर्नोग्राफी, तर येस, पोर्नोग्राफीला पोक्सो ऍक्ट कव्हर करतो, विच इज रिलेटिंग टू द चाइल्ड ओनली. ओके. सो डेफिनेटली. सो 13 मध्ये सांगितलं यूज ऑफ ए चाइल्ड फॉर द पोर्नोग्राफिक पर्पजेस. हुएवर uses a child in any form of media including a program or advertisement, at least advertisement telecast by the television's channel or internet or any other electronic form, printed form, whether or not such a programs or advertisement is intended for the personal use or for the distribution for the purpose of sexual gratification, which include. Okay. Whoever uses a child in any form of media, तुम्ही कोणत्याही फॉर्म ऑफ द मीडिया, कोणत्याही सोशल असू द्या किंवा कोणत्याही इन्क्लुडिंग एनी प्रोग्राम ऑफ द ऍडव्हर्टिजमेंट टेलिकास्ट, कोणत्याही प्रकारे असू द्या, कोणत्याही प्रकारे इव्हन टेलिव्हिजन चॅनलवर जर काही अशा ऍड्स असतात, ठीक आहे की नाही, तर त्यांना पोर्नोग्राफी पर्पजसाठी जर चाइल्डला त्या ऍक्ट करण्यासाठी तुम्ही यूज केलं असेल तर दॅट इज द ऑफेन्स. सो whether or not such a programs or advertisements is intended for the personal uses, काही फरक पडत नाही पर्सनल यूज किंवा कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन तुम्ही करणार आहात त्याचं. दॅट इज नॉट अ मॅटर, बट इट्स अ मॅटर दॅट द चाइल्ड युज्ड इन द पोर्नोग्राफिक पर्पजेस ऑफ द व्हिडिओज, इंटरनेट, ऍडव्हर्टिजमेंट, टेलिकम्युनिकेशन्स, मूवीज, एक्सेट्रा वॉट एव्हर. सो फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन. ओके. सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन इन द सेन्स की या सेक्शुअल, यू नो दॅट द वन आय थिंक राज कुंद्रावर हे सगळे ॲलिगेशन्स लागले होते, ठीक आहे की नाही. तर अशा प्रकारे विच इन्क्लुड्स, खरं होतं खोटे मला नाही माहिती, ऍट द एंड ऑफ द केस मी गेले, बट न्यूज मध्ये होतं. ठीक आहे. ओके. नाव कम टू द रिप्रेझेंटेशन ऑफ द सेक्शुअल ऑर्गन्स ऑफ द चाइल्ड. सेक्शुअल ऑर्गन ऑफ द चाइल्डला रिप्रेझेंट करणे व्हिडिओ मार्फत किंवा पिक्चर्स मार्फत, वॉट एव्हर. युजेस ऑफ द चाइल्ड एंगेज इन अ रिअल सायमल्टेनियस सेक्शुअल ऍक्ट्स मध्ये वॉट एव्हर ऍक्ट असेल विथ पेनेट्रेशन्स ऑर नॉट, त्यांना यूज केलं जात आहे ग्रॅटिफिकेशनसाठी, मोबदल्यासाठी. सेक्शुअल पिक्चर्स, मूवीज तयार करून, व्हिडिओज तयार करून त्यावर पैसे कमवण्याचं आहे इंटेन्शन. इंडेसेन्स अँड द ऑब्सेन्स रिप्रेझेंटेशन्स ऑफ द चाइल्ड. ओके. अशा प्रकारे ऑब्सेन्सली अश्लील रिप्रेझेंटेशन्स करणे चाइल्डचं शॅल बी गिल्टी ऑफ द ऑफेन्स ऑफ युझिंग अ चाइल्ड ऑफ द चाइल्ड फॉर द पोर्नोग्राफिक पर्पजेस. सो अशा प्रकारे त्या चाइल्डला पोर्नोग्राफिक पर्पजसाठी यूज केलं असं म्हणण्यात येणार आहे. इथे एक्सप्लेनेशन पण दिलंय. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द एक्सप्रेशन यूज अ चाइल्ड, चाइल्डचा यूज याचा काय अर्थ आहे की शॅल इन्क्लूड इन्व्हॉल्विंग अ चाइल्ड थ्रू एनी मीडियम लाईक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर,
किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रोडक्शन, ऑफरिंग, ट्रान्समिटिंग, पब्लिशिंग, फॅसिलिटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द पोर्नोग्राफिक मटेरियल. कोणत्याही प्रकारे युज्ड चाइल्ड मीन्स कोणत्याही प्रकारे प्रिंटिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर, ऑफरिंग, ट्रान्समिटिंग कोणत्याही प्रकारे जर यूज केला असेल तर त्याचा यूज केला असं म्हटलं जाईल पोर्नोग्राफिक पर्पजेससाठी. पुढे या सेक्शन 14 मध्ये अजून एक अमेंडमेंट खाली आली आहे, दॅट इज पनिशमेंट फॉर युजिंग अ चाइल्ड फॉर द पोर्नोग्राफिक पर्पजेस. Whoever uses a child or the children for the pornographic purposes shall be punished with imprisonment of a term which shall not be less than 5 years and shall be liable to fine, and in the event of the second subsequent conviction with the imprisonment for a term which shall not be less than 7 years and shall also be liable to fine. पनिशमेंटचं टेन्शन घेऊ नका. आपण एक ॲट दी एंड ऑफ दी ऍक्ट एक चार्ट काढू. चार्टमध्ये प्रत्येक सेक्शनच्या पुढे पनिशमेंट्स लिहू आणि त्या आपण लक्षात राहील अशा प्रकारे त्याचा अभ्यास करू. म्हणजे लक्षात राहणं महत्वाचं आहे. ते इथे नॉट लेस दॅन 5 इयर आणि परत तुम्ही जर तसं केलं सबसिक्वेंटली तर नॉट लेस दॅन 7 इयर ही पनिशमेंट तुमची जाऊ शकते. ठीक आहे. 14 अंतर्गत whoever using a child or a children for the pornographic purposes under subsection 1 commits an offense referred to in section 3, section 5, section 7 आणि section 9 ह्या सगळ्या सेक्शन अंतर्गत जे काही पनिशमेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे by directly participating in such a pornographic act shall be punished for said offenses also under section 4, section 6, section 8 and section 10 respectively. इथे 3, 5, 7 आणि 9 याच्यामध्ये जर तुमचं पोर्नोग्राफिक पार्टिसिपेशन जे दिसतंय ऑफेन्सेसचं तर डेफिनेटली तुम्ही 4 आणि 6 आणि 8 आणि 10 रिस्पेक्टिव्हली तिथे पण पनिशेबल आहातच, बिकॉज सेक्शुअल ऑफेन्स घडलाच आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, इन ॲडिशनली. सो डेफिनेटली नाव कम टू द 15 सेक्शन 15 ऑफ दिस ऍक्ट दॅट पनिशमेंट फॉर स्टोरेज ऑफ द पोर्नोग्राफिक मटेरियल इन्व्हॉल्विंग चाइल्ड. असं काही स्टोरेज करून ठेवतात दॅट इज पोर्नोग्राफिक मटेरियल आणि त्याच्या त्या पोर्नोग्राफिक मटेरियलमध्ये चाइल्ड इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे की नाही. तुमच्याकडे काही सीडीज, काही डेटा, काही व्हिडिओज किंवा काही असे ऑप्शन्स मटेरियल किंवा ऑप्शन्स बुक्स, मॅगझिन्स आहेत त्याच्यामध्ये चाइल्ड कडून तो ऍक्ट करून घेतलाय किंवा त्याचे फोटोज वगैरे काहीही असू शकतात, एनी मटेरियल, अँड इन दॅट मटेरियल द चाइल्ड इज इन्व्हॉल्व्ड. Any persons who stores or possesses pornographic material in any form involving a child but fails to delete or destroy or report the same to the designated authority. This is very interesting, and the strictly rules in the POCSO Act. That's why the POCSO Act is clearly comes under the strict sense for the benefit of the child, to protect the child. Why? Because त्याच्यामध्ये जर चाइल्ड इन्व्हॉल्व असेल आणि तुम्ही ते तुमच्याकडे होतं किंवा कुठून तरी आलंय किंवा व्हॉट एव्हर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीत ते येऊ द्या, तुमच्या पोझिशन मध्ये सध्या पोर्नोग्राफिक मटेरियल आहे, वेदर एनी व्हिडिओ, वेदर एनी मॅगझिन, वेदर एनी ऍक्ट ऑफ द चाइल्ड, वेदर एनी फोटोज, व्हॉट एव्हर दॅट चाइल्ड इन्व्हॉल्व ॲज अन अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. सो दॅट बट फेल्स टू डिलीट, बट तुम्ही डिलीट नाही केलं. ठीक आहे की नाही. नॉट डिलीटेड, डिस्ट्रॉय पण नाही केलेलं आहे आणि तुमच्याकडे असून तुम्हाला माहिती आहे की कोणीतरी XYZ चाइल्ड आहे त्याला बिचारायला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला आहे, पण तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे तसा व्हिडिओ आला, पण तरीही तुम्ही ॲज अ प्रुडंट मॅन, एक सदसद विवेकवाला व्यक्ती, एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्या चाइल्डला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणत्याही ऑथॉरिटीकडे तसा रिपोर्ट केला नाही, डेझिग्नेटेड ऑथॉरिटी, की सर माझ्या मोबाईलवर असा व्हिडिओ आला आहे आणि याच्यामध्ये कोणीतरी चाइल्ड इन्व्हॉल्व दिसतो आहे, तुम्ही यावर प्लीज ऍक्शन घ्या. हे ड्युटी आहे एव्हरी पर्सन ऑफ द सिटीजन ऑफ द इंडिया. ठीक आहे की नाही. एव्हरी पर्सनची ड्युटी आहे हे, तर तुम्ही ते करायला पाहिजे. आणि ही ड्युटी सिटीजनला म्हणजेच आपल्या भारतीय नागरिक, एनी पर्सन म्हणजे कोणीही असो, फॉरेनर इंडियामध्ये येऊन असला तरी काही फरक पडत नाही, इथे काही पर्टिक्युलरली सिटीजन दिले नाही, बट आय जस्ट एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला हे देते आहे की कोणीही पर्सन असो त्याच्या कोणत्याही प्रकारे त्याच्या पोझिशन मध्ये असं काही मटेरियल आलं आहे त्यामध्ये चाइल्ड इन्व्हॉल्व आहे, त्याने डिलीट पण नाही केलं, डिस्ट्रॉय पण नाही केलं आणि रिपोर्ट पण नाही केला ऑथॉरिटीला, की त्याची ड्युटी आहे. आणि दिस नॉट अ मॉरल ड्युटी, इट्स अ लिगल ड्युटी. वाय? बिकॉज ऍक्ट सेड दॅट. ऍक्ट काय म्हणतो? रिपोर्ट नाही केला ऍज मे बी प्रिस्क्राईब्ड, ज्या प्रकारे प्रिस्क्रिप्शन दिलंय की बाबा तुम्ही रिपोर्ट करायला पाहिजे कोणत्याही व्यक्तीने. ओके, with an intentions to share or transmit a child pornography. Okay,
तर तिथे की रिपोर्ट करा की इंटेन्शन्स टू शेअर द ट्रान्समिट द चाइल्ड पोर्नोग्राफी, की ट्रान्समिट होतीये कुठे ना कुठे चाइल्ड पोर्नोग्राफी आणि असे कंटेंट माझ्याही पोझिशन मध्ये आलेले आहेत सर, तर तो पर्सन शॅल बी लायबल टू फाईन नॉट लेस दॅन 5,000 रुपीज अँड इन द इव्हेंट ऑफ द सेकंड ऑर सबसिक्वेंट ऑफेन्स विथ फाईन विच विल नॉट बी लेस दॅन 10,000 रुपीज. सरळ सरळ सांगता त्या व्यक्तीला 5,000 फाईन लागू शकतो. ठीक आहे, त्यांनी रिपोर्ट नाही केला तर, आणि समोर सरळ सरळ सांगण्यात येत आहे की हा फाईन परत तुम्ही जर असंच केलं तर तो 10,000 पर्यंत वाढू शकतो. ठीक आहे, इट्स अ स्पेशल प्रोसिजर विथ पोक्सो ऍक्ट. बाकी ऍक्ट मध्ये थर्ड पार्टी किंवा थर्ड पर्सनची काही लायबिलिटी जास्त लागत नाही. ओके, एनी पर्सन who stores or possesses a pornographic material in any form involving a child for the transmitting or propagating or displaying or distributing in any manner at any time except for the purpose of the reporting as may be prescribed or for use as a evidence in a court. ओके, काय म्हटलंय, कोणताही पर्सन ज्याच्याकडे स्टोर्ड आणि पजेसेस केले आहे असे मटेरियल जे की पोर्नोग्राफी मध्ये आहे आणि त्यामध्ये चाइल्ड इन्व्हॉल्व आहे. ट्रान्समिटिंग, प्रोपोगेटिंग और डिस्प्लेइंग, कोणाला तरी ट्रान्सफर करतोय तुम्ही, प्रोपोगेशन प्रचार करण्यासाठी यूज करतोय किंवा कुठेतरी ट्रान्सफर करतोय. डिस्प्लेइंग डिस्प्ले करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय एनी मॅनर मध्ये ऍट एनी टाइम एक्सेप्ट फॉर द पर्पज ऑफ रिपोर्टिंग. तुम्ही रिपोर्ट करण्यासाठी पोलीस ऑथॉरिटीला किंवा डेझिग्नेटेड ऑफिसरला तुम्ही ट्रान्समिट करू शकता तुमच्या मोबाईलमधनं, पण बाकी ठिकाणी तुम्ही ट्रान्समिट तुमच्या कोणत्याही सर्कल्स किंवा कॉन्टॅक्ट नंबर किंवा सोशल मीडियावर हे ट्रान्सफर, प्रोपोगेट, डिस्प्ले, डिस्ट्रीब्यूट नाही करू शकत कोणत्याच मॅनर मध्ये, वेदर सोशल मीडिया, वेदर बाय लेटर, वेदर बाय बुक्स, वेदर बाय एनी ट्रान्समिटिंग वे. ठीक आहे, ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड और फॉर यूज ॲज एव्हिडन्स इन अ कोर्ट, आणि एव्हिडन्स ही मध्ये तुम्ही सपोज जर कोर्टामध्ये एव्हिडन्स द्यायचा असेल तर तो भाग वेगळा. रिपोर्टिंग ऑथॉरिटी, डेझिग्नेशन ऑथॉरिटीला तुम्ही गुप्तपणे देत असाल, एव्हिडन्स कोर्टानेच मागवले तर तो भाग वेगळा. ते सोडून in a court and shall be punished with imprisonment for either description which may extend to 3 years or with fine or both. तर काय आहे, 3 वर्षापर्यंत तुम्हाला पनिशमेंट इथे होऊ शकते. डायरेक्टली यू आर नॉट इन्व्हॉल्व इन दॅट ऑफेन्स, बट तुमच्याकडे किंवा कोणाहीकडे असे मटेरियल झाले तर तुम्ही ते ट्रान्समिट केले, प्रोपोगेट केले, डिस्प्ले केले, डिस्ट्रीब्यूट केले विदाउट reporting to the authority, then definitely that the person is punishable for the 3 years. Okay, so this is section 15. Now come to the section 15(3). any person, ठीक है, any person who stored, possesses pornographic material in any form involving a child for commercial purpose साठी यूज करत आहे. स्टोअर, पजेस करून कुठे त्या कमर्शियल पर्पज साठी shall be punished on the first conviction with imprisonment of either description which shall not be less than 3 years, which may extend to 5 years, or with fine, or with both, and the event of the second and subsequent conviction 7 वर्षापर्यंत नॉट लेस दॅन 5 to 7 years ही जाऊ शकते. ठीक आहे, पहिली 3 ते 5 आहे आणि दुसरी जी आहे ती 5 ते 7 आहे. पनिशमेंट जसं मी सांगते, आपण प्रॉपरली एक चार्ट बनवून पनिशमेंट ला आपण प्रॉपरली पाठ करूया. पहिले आपण ऍक्ट संपून टाकू, त्यानंतर त्याच्यावर कशी रायटिंग करायची आपण, ठीक आहे की नाही, रायटिंग, हाऊ टू राईट दिस आन्सर ऑफ दिस ऍक्ट अँड देन कम टू द अमेंडमेंट, हे सगळं बघणार. म्हणजे ऍक्ट संपून झाल्यानंतरही आपल्याकडे काय राहणार आहे, याचं 2-3 दिवस आपल्याला रिव्हिजन करावं लागणार. ठीक आहे, तर चॅप्टर 4 अबेटमेंट ऑफ अन अटेम्प्ट्स टू कमिट अन ऑफेन्स. आता अगेन ह्यामध्ये जेवढी काही ऑफेन्सेस दिले आहेत, सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि ऑफेन्सेस सगळे जे दिलेले आहेत, पोर्नोग्राफिक ऑफेन्सेस, तर ते ऑफेन्सेस एक व्यक्ती कोणीतरी डायरेक्टली करतोय, दॅट पर्सन विच इज डायरेक्टली इन्व्हॉल्व्ड इन द क्राईम, बट द अदर पर्सन्स, वेदर मे बी द अदर पर्सन्स अबेटेड दॅट offender, other persons helping or attempting to commit an offense, एड करणे, अटेम्प्ट करणे, अबेटमेंट करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अबेटमेंट मध्ये येतात.
अबेटमेंटची डेफिनेशन डायरेक्टली अकॉर्डिंग टू भारतीय न्याय संहिता इथे दिलेली आहे. बट offenses which is relating to only the POCSO. A person abets an offense who is instigate any persons to do that offense. एक पर्सन दुसऱ्या पर्सनला अबेट करतो की बाबा तू इन्स्टिगेट करतो, प्रवृत्त करतो की तू इथे पोक्सो मधून ऑफेन्स कर, त्या चाइल्ड सोबत सेक्शुअल हॅरॅस, सेक्शुअल व्हॉटएव्हर हा ऑफेन्स कर. तो एक पर्सन इथे काय करतो आहे, इन्स्टिगेट करतोय. काय करतो आहे, इन्स्टिगेशन. नाव कम टू द नेक्स्ट. ठीक आहे, 2 दिवस झाले पीडीएफचा काय इश्यू ते माहिती. ठीक आहे, सो पुढे या. जस्ट ठीक आहे, सो इन्स्टिगेट करतो. सेकंड आहे एंगेज विथ वन ऑर मोर अदर पर्सन. एक पर्सन एंगेज होतो आहे एक किंवा 2 अदर पर्सन सोबत. पर्सन इन एनी कॉन्स्पिरसी मध्ये, सपोज तिथे पोक्सो ऍक्ट करण्याची, ऑफेन्स करण्याची कॉन्स्पिरसी सुरू आहे, ते एक थर्ड पर्सन जाऊन त्याच्यामध्ये एंगेज होतो आणि कॉन्स्पिरसी करतो फॉर द डुईंग ऑफ दॅट ऑफेन्स. If an act or illegal omissions takes place in pursuance of the conspiracy and in order to the doing of that offense intentionally aids by any act or illegal omissions the doing of that offense. ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही करत आहात तिथे कोणताही पर्सन, अ पर्सन हू बाय विलफुल मिसरिप्रेझेंटेशन, विलफुली मिसरिप्रेझेंट करतोय कोणतरी, एक पोक्सो अंतर्गत ऑफेन्स करून गेलेला व्यक्ती रस्त्याने पळून गेलाय कुठेतरी आणि तिथे तुम्ही उभा आहात आणि तुम्हाला पोलिसांनी विचारलं की हा व्यक्ती कुठे पळून गेला, तुम्हाला माहितीये का, यू नो दॅट की त्या पर्सननी पोक्सो अंतर्गत ऑफेन्स केलेला आहे, बट तुम्ही सांगता की नाही हा इकडे नाही तिकडे गेला, तर तुम्ही सुद्धा या ऍक्ट अंतर्गत अबेटमेंट ऑफ द पोक्सो साठी लायबल आहात. काही तुम्हाला माहिती असताना तुम्ही लपवून ठेवता, कन्सलमेंट करता. ठीक आहे की नाही, कन्सलमेंट करणे दॅट इज ऑल्सो लायबल अंडर दिस ऍक्ट. ओके, सो पुढे आहे दॅट ऑफ ए मटेरियल फॅक्ट्स विच इज bound to disclose voluntarily causes or procure to attempts to cause procure a thing to be done. Voluntarily काय म्हटलं आहे, voluntarily इथे कॉन्सल करणे, voluntarily तुम्ही bound to disclose आहे. yes, because या ऍक्ट अंतर्गत तुम्ही bound to disclose आहात. तुम्हाला काहीही माहिती असलं की एखाद्या चाइल्ड सोबत पोक्सो अंतर्गत क्राईम झालेला आहे तर यू शॅल बी रिपोर्ट टू द डेझिग्नेटेड ऑथॉरिटी. तुम्हाला जर आयडिया किंवा माहित असेल, इव्हन तुम्हाला माहिती आहे की बाजूच्या घरात कुठल्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज किंवा सेक्शुअल ऑफेन्सेस होत आहे एखाद्या चाइल्ड समोर, तर तुम्ही शेजारी जरी असाल तर तुम्हाला जाणे गरजेचं आहे, ऑथॉरिटीला सांगणे गरजेचं आहे. एवढा हा ऍक्ट स्ट्रिक्ट आहे. ठीक आहे की नाही, तर मग इथे तर बाउंड टू डिस्क्लोज आहात तुम्ही जर तुम्हाला काही माहिती असेल. व्हॉलंटरी कॉजेस ऑर प्रोक्युअर ऑर अटेम्प्ट्स टू कॉज प्रोक्युअर अ थिंग. ठीक आहे की नाही, ऑर टू बी डन इज सेड टू इन्स्टिगेट द डुईंग ऑफ दॅट थिंग. तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही ते इन्स्टिगेशन केलं किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एंगेज आहात, कॉन्स्पिरसी मध्ये इंटेन्शनली एड केला, मदत केली, मिसरिप्रेझेंटेशन केलं, कन्सलमेंट केलं, असा कोणताही व्यक्ती असेल that person is not directly involved in the crime of the under the POCSO, but the person abetted an offense. आणि abetted मध्ये काय ते इन्स्टिगेट करणे, एड करणे, एंगेज असणे कॉन्स्पिरसी मध्ये, इलिगल ओमिशन असणे. इलिगल ओमिशन इन द सेन्स की अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय संहिता पाहणारच आपण हे सगळं, काही करायचं तर नाही पण करायचं लाईक दॅट. इंटेन्शनली एड करणे, कन्सलमेंट करणे, डिस्क्लोज, बाउंड टू डिस्क्लोज आहात तुम्ही बट तुम्ही सांगत नाही आहे काही माहिती असताना. सो अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी जर इथे होत असेल तर डेफिनेटली यू आर लायबल अंडर दिस सेक्शन फॉर द अबेटमेंट ऑफ द पोक्सो ऑफेन्सेस. Whoever either prior to or at any time commissions of the act does anything in order to facilitate the commission of the act and thereby facilitate the commission thereof is said to aid doing of that thing. कोणताही व्यक्ती असू द्या, प्रायरली ऑफेन्स घडण्याच्या पूर्वी एखाद्या ऑफेंडरला मदत करतोय किंवा ऑफेन्स झाल्यानंतर त्याला लपवतोय किंवा परत त्याची मदत करतोय. एक व्यक्ती आला आणि तो सांगतोय की मी पोक्सो अंतर्गत या चाइल्ड सोबत हा ऍक्ट करायला जातोय, सेक्शुअली हॅरेसमेंट करतोय. तुम्ही म्हणाल ठीक आहे कर, मी आहे तुझ्यासोबत, मी तुला मदत करेल, मी तुला पोलीस पकडायला लपवून ठेवेल. आणि कमिशन झाल्यानंतरही तुम्ही त्याला मदत करत आहे, अबेटमेंट करतात. दॅट्स ऑल्सो कम्स अंडर दी प्रायर टू द कमिशन अँड आफ्टर द कमिशन ऑफ द ऑफेन्स. बोथ थिंग्स आर ट्रीटेड ॲज अ अबेटमेंट ऑफ दिस ऑफेन्स. क्लिअर? सो दिस इज द अबेटमेंट ॲज इट इज क्लिअरली दिलेलं आहे. कशा संदर्भात? जे की IPC मध्ये, भारतीय न्याय संहितामध्ये आहे तेच. पुढे सॉरी, काहीतरी PDF चा प्रॉब्लेम दिसते, मी दुसरं डाउनलोड करते. वेट.
जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ओके, काय करूया, स्टॉप प्रेझेंट. ओके, येते लक्षात तुमच्या सगळं? काहीही डाऊट असेल तर विचारत राहा. ठीक आहे, कम्युनिकेट करा. आणि कम्युनिकेट केल्यानंतर कोणत्याही प्रकारे काही क्वेश्चन्स असतील, काही डिस्कशन असेल तर ते आपण करू शकतो. नो प्रॉब्लेम. ओके, हे बघूया PDF कोणतं. ओके, हे काही कामाचं PDF पाहिजे ना आपल्याला. लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटच्या करूया आपण. चल, ब्रेक तरी झाला आपला. PDF अडकलं तर नाही का. ठीक आहे, आपण 15 पर्यंत आले. चला आता परत स्क्रीन शेअर करते मी तुम्हाला. 15, 16 and now come to the 17. नाही, अजून आपलं संपलं नाही ना. 16 संपलं नाही ना. वेट, एक्सप्लेनेशन झालं आपलं 16चं पहिलं. सेकंड एक्सप्लेनेशन झालं. थर्ड सेम आहे, जे की आपल्याला इंडियन पिनल कोड, भारतीय न्याय संहितामध्ये दिले. ठीक आहे, आणि ते लॉज सुद्धा आपण आता लवकरात लवकर सुरू करणार आहोत. ओके, ठीक आहे. झाली शेअर. बघा PDF तुम्हाला आहे का? येस. तुम्ही तुमच्याकडनं PDF आणि मला बघायचं नसेल तरी PDF झूम करून टाकायचं. ठीक आहे की नाही? आवाजाला तरी काही फरक पडत नाही. पण तुम्हाला जर मला बघायचं असेल, PDF बघायचं असेल तर तुम्ही ॲज इट इज कॅमेरा राहू देऊ शकता. नो प्रॉब्लेम. Whoever employ, harbor, receives or transport a child, कोणताही व्यक्ती एम्प्लॉय करत आहे, हार्बोरिंग करत आहे, लपून ठेवत आहे, रिसिव्ह करत आहे, ट्रान्सपोर्ट करत आहे कोणत्याही चाइल्डला बाय मीन्स ऑफ ए थ्रेट और यूज ऑफ फोर्स और अदर फॉर्म्स ऑफ द कोर्शन, अबडक्शन, फ्रॉड, हे सगळे गुन्हे दिलेले आहेत IPCचे. डिसेप्शन्स, अब्यूज ऑफ ए पॉवर और ऑफ पोझिशन्स, vulnerability of the giving or receiving the payment, benefits, achieve, ह्या सगळ्या हे जे आहेत आपल्या IPCचे पूर्ण सेक्शन्स आहे, आपण तिथे बघणारच आहोत. तर हे चाइल्डच्या रिलेटिंग करत आहेत तर डेफिनेटली इथे सुद्धा त्याला अबेटमेंट म्हटलं जाणार आहे जर त्याच्यामध्ये सेक्शुअली ऍक्टिव्हिटी चाइल्डच्या इन्व्हॉल्व करून घेण्यात येतात. तर या अबेटमेंटसाठी आपल्याला पनिशमेंट दिली. पनिशमेंट फॉर दी अबेटमेंट, whoever abates any offense under this act, if the act abated is committed in a consequences of the abatement, आणि तो जर ऍक्ट ज्या व्यक्तीने सपोज एनी बीला अबेट केलं की तू पोक्सो अंतर्गत ऍक्ट कर, एका चाइल्डला सेक्शुअली हॅरेश कर, आणि त्यांनी तो केला तर शॅल बी पनिश्ड विथ द पनिशमेंट प्रोव्हाइडेड फॉर दिट ऑफेन्स. तर जो व्यक्ती डायरेक्टली सपोज सेक्शुअल हॅरेसमेंट केला तर 3 वर्षाची 3 ते 5 वर्षाची पनिशमेंट असेल. तर ज्यांनी अबेटमेंट केला आहे तो ही व्यक्ती सेम पनिशमेंटला इथे लायबल असणार आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय संहिता. An act of offense or offense or is said to be committed in a consequences of the abatement when it is committed in a consequences of the instigation or in a pursuance of the conspiracy with the aid which constitute the abatement. कोणत्याही प्रकारे कॉन्स्पिरसी मध्ये केला आहे किंवा इन्स्टिगेशन वरून केला आहे तरी ते अबेटमेंट म्हटलं जाईल आणि अशा प्रकारचे ही ऍक्ट इथे कव्हर केले जाईल. 18 मध्ये पनिशमेंट फॉर अटेम्प्ट्स टू कमिट अन ऑफेन्स. ओके, अटेम्प्ट टू कमिट अन ऑफेन्स, अटेम्प्ट केला आहे तुम्ही बट कोणत्याही व्यक्तीने अटेम्प्ट करायला गेला चाइल्डवर सेक्शुअल ऑफेन्स बट कमिट नाही झाला कुठल्याही प्रकारे, तर whoever attempts to commit any offense punishable under this act or to cause such an offense to be committed and in such attempts does an act toward the commission, कोणताही ऍक्ट तुम्ही करताय towards the commission पण तो कमिट नाही झाला shall be punished with imprisonment of any description provided for the offense for a term which may extend to 1/2 of the imprisonment for life or as the case may be 1/2 of the longest term of imprisonment provided for that offense or with a life fine or with both. आता इथे काय म्हटलंय बघून घ्या. जो व्यक्ती इथे अटेम्प्ट करायला गेला कमिट नाही झाला तर शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ एनी डिस्क्रिप्शन प्रोव्हाइडेड फॉर दॅट ऑफेन्स. सपोज मग हॅरॅशमेंटसाठी वेगळी पनिशमेंट दिली आहे, असॉल्टसाठी वेगळी पनिशमेंट दिली. तो हॅरॅश करायला गेला पण हॅरॅश नाही झाला, असॉल्ट करायला गेला पण असॉल्ट नाही झाला. बघा समजून घ्या थोडंसं. ठीक आहे, नाही समजलं तर विचार. वेगवेगळ्या डेफिनेशन्स इथे आहे. अबेट करायला गेला पण अबेट नाही झाला. ठीक आहे की नाही.
अशा प्रकारे काहीही कोणताही प्रकारचा ऑफेन्स करायला गेला, त्यामध्ये ऑफेन्स कमिट नाही झाला, मग त्या पर्टिक्युलर ऑफेन्समध्ये किती पनिशमेंट आहे, डिस्क्रिप्शन प्रोव्हाइडेड फॉर दॅट ऑफेन्स, तर त्याच्या फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1/2 ऑफ द इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. तर 1/2 फॉर द इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ याचा अर्थ असतो की सपोज जर लाईफ इम्प्रिझनमेंट वगैरे असेल तर त्याच्या 1/2 दिली जाईल. इथे डायरेक्टली सांगितलं तर लाईफ इम्प्रिझनमेंट 1/2 कशी काउंट करायची ते भारतीय न्याय संहितामध्ये झालं. ओके. Or as the case may be 1/2 of the longest term imprisonment provided for the offense of the fine or with a fine or with both. तर डेफिनेटली सपोज जर लॉंगेस्ट टर्म दिली असेल, सपोज लॉंगेस्ट टर्मची पनिशमेंट इथे 7 years आहे, तर 1/2 ऑफ द लॉंगेस्ट टर्म म्हणजे 7 वर्षाच्या 1/2 तुम्हाला इथे 1/2 दिलेली जाईल. ठीक आहे, जर प्रोव्हाइड असेल तर. पण जर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ असेल तर बरोबर आहे की नाही, सपोज एखाद्या चाइल्डचा मर्डर करण्यात आला किंवा वॉट एव्हर, आणि IPC ऑफकोर्स तुम्ही पोक्सो ऍक्ट, सिंगल पोक्सो ऍक्ट लागत नाही, जे काही असॉल्ट किंवा वेदर अगेन काही गोष्टी असतातच. सिंपल जर या अंतर्गतच स्पेशली झाला असेल, लाईक रिपोर्ट नाही केला किंवा असॉल्ट हरॅशच झालं, तर त्याच्यामध्येही आपल्याला भारतीय न्यायसंहितेच्या अनेक सेक्शन्स लागतातच. ठीक आहे की नाही, रेपचे. कारण त्याच्यामध्ये दिले की 12 वर्षाच्या फिमेल असेल, 12 वर्षाच्या आतमधली, तर तिचा जर रेप झाला तर वेगळी पनिशमेंट आहे. डेथ पर्यंत ती पनिशमेंट झाली, इम्प्रिझनमेंट पर्यंत झाली, मग तिथे पोक्सो पण लागेल आणि ते पण लागेल. बरोबर आहे की नाही. तर मग तिथे इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफची जर पनिशमेंट दिली आणि अटेम्प्टच झाले फक्त, तर अटेम्प्ट झालं तर इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ म्हणजे 20 वर्ष आपण काउंट करतो आणि 20 वर्षाच्या 1/2 पनिशमेंट आपल्याला इथे त्या ऑफेंडरला द्यायची. आता ती काउंट कशी करतात, कम्युटेशन्स कसं असतं, तर हे मी इथे डिस्कस नाही करणार आहोत, कारण लगेचच काही दिवसात आपल्याला भारतीय न्यायसंहिता सुरू करायचं. ठीक आहे. नाव कम टू द चॅप्टर 5 चॅप्टर काय म्हणतो आपला बघा. प्रोसिजर फॉर रिपोर्टिंग ऑफ द केसेस. ओके, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. अगेन 19, 20, 21, 23 पर्यंत सेक्शन हे खूप महत्वाचे आहेत. ओके, नाव याच्यावर हायकोर्ट्समध्ये खूप सारे रिट्स पिटिशन फाईल होतात, त्यापैकी एक मी आताही तुम्हाला सांगते समोरच्या सेक्शन्स अंतर्गतची जी की माझ्याकडेच अवेलेबल आहे केस म्हणून, आता सध्या रनिंग आहे, अजून डिस्पोजल ऑफ झालेली नाही. प्रोसिजर फॉर रिपोर्टिंग द केसेस. आपल्याकडे पोक्सो अंतर्गत केसेस रिपोर्ट करण्याची एक प्रॉपर प्रोसिजर आहे. रिपोर्टिंग ऑफ द ऑफेन्सेस नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द कोड ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर, म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. एनी पर्सन इन्क्लुडिंग द चाइल्ड हु हॅज अप्रिहेन्शन दॅट, इन्क्लुडिंग द चाइल्ड जो की त्याला मॅच्युरिटी आहे तेवढी असा चाइल्ड म्हटलाय. ठीक आहे की नाही. हु हॅज अप्रिहेन्शन दॅट अन ऑफेन्स अंडर दिस ऍक्ट इज लाईकली टू बी कमिटेड or has knowledge that such an offense has been committed, he shall provide such information to. कोणताही व्यक्ती, एनी पर्सन. ठीक आहे की नाही, एनी पर्सन हे खूप महत्वाचं आहे. एनी पर्सन, कोणताही पर्सन असू द्या, इन्क्लुडिंग अ चाइल्ड म्हटलंय. चाइल्ड असा व्यक्ती, इथे याचं म्हणणं असं आहे की चाइल्ड म्हणजे असा व्यक्ती इथे आपण पकडू शकतो की ज्याला ती मॅच्युरिटी आहे, त्याला कळत. नाही तर अगदीच लहान असेल तर त्यालाच काही कळत नाही, तर तो काय करणार ना. बरोबर आहे की नाही. तर असा व्यक्ती चाइल्ड जो की त्याची मॅच्युरिटी तितकी आहे की ही कॅन अंडरस्टँड द सर्कमस्टान्सेस अँड द नेचर ऑफ दी ऍक्ट दॅट इज ऑफेन्स एक्सेट्रा. तर असा कोणताही व्यक्ती किंवा असा चाइल्ड ज्याची मॅच्युरिटी आहे तो व्यक्ती, त्याला नॉलेज असेल, त्याला माहिती आहे की लाईकली टू बी कमिटेड, इथे एक ऍक्ट असा होणार आहे, चाइल्डवर अत्याचार होणार आहे, आणि त्याच्या नॉलेजमध्ये आलं असेल की तिथे झाला किंवा होणार आहे कोणत्याही प्रकारे, तर डेफिनेटली इथे त्यांनी लगेच इन्फॉर्मेशन, ही शॅल प्रोव्हाइड सच इन्फॉर्मेशन, अँड दॅट इज द ड्युटी ऑफ द पर्सन्स हु हॅज अ नॉलेज ऑफ दी ऑफेन्स. त्याला नॉलेज आहे. जर माझ्या शेजारी जर ऑफेन्स होत असेल आणि मला कुठे ना कुठे आयडिया आहे की ते काहीतरी चाइल्ड सोबत होणार आहे किंवा होत आहे, तर डेफिनेटली मला जर नॉलेज असेल तर डेफिनेटली मी रिपोर्ट करावा ऑथॉरिटीला. तर आता सगळ्यात महत्वाचं, मी जाणार कुठे रिपोर्ट घेऊन, तर स्पेशल ज्युनाईल पोलीस युनिट असतं. आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकतो, स्पेशल ज्युनाईल पोलीस युनिट असतं, यांच्याकडे आपण रिपोर्ट करू शकतो. इवन लोकल पोलीसकडेही आपण रिपोर्ट करू शकतो. एव्हरी रिपोर्ट गिवन अंडर दिस सेक्शन सबसेक्शन 1 shall be ascribed an entry number and recorded in writing. प्रत्येकाला एक पोक्सोचा एक स्पेशल नंबर आणि त्याला रेकॉर्ड करून घेण्यात येणार आहे रायटिंग मध्ये. बी रीड ओव्हर द इन्फॉर्मेंट. मी जर रिपोर्ट करायला गेले की मला असं इथे जाणवत आहे की माझ्या शेजारी पाजारी किंवा मी एका ठिकाणी गेले होते, तिथे कुठे ना कुठे मला त्या ऑफेन्स घडताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये चाइल्ड इन्व्हॉल्व आहे, सो प्लीज राईट डाऊन माय रिपोर्ट.
तर डेफिनेटली आता तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत 0 FIR लाही लिगली मान्यता सबस्टेन्शियली लेजिस्लेचर डिपार्टमेंटने आपल्याला दिलेली आहे. पहिले ही जस्ट लीगल कन्सेप्ट होती, आता सबस्टेन्शियली प्रोसिजर मध्ये त्याला आणलंय 0 FIR ला ट्रान्समिशन्स मध्ये. ठीक आहे की नाही. बी रीड ओव्हर द इन्फॉर्मंट अँड शॅल बी एंटर्ड इन अ बुक टू बी केप्ट इन बाय द पोलीस युनिट. तर ही जी ऑथॉरिटी आहे यापैकी कोणत्याही ऑथॉरिटीकडे तुम्ही काय देऊ शकता, रिपोर्ट करू शकता. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट. काहीही डाऊट असेल, काही कळत नसेल तर विचारा, अदरवाईज आपण परतही थांबूया लेक्चर झाल्यानंतर. काही डाऊट्स असेल परीक्षे संदर्भात किंवा कोणत्याही प्रकारचे ऍक्ट संदर्भात, सिलेबस संदर्भात, ते आपण नंतर डिस्कशन करतोच. Where the report under subsection 1 is given by a child. सपोज एखाद्या चाइल्डनीच रिपोर्ट दिली आहे, सपोज तो चाइल्ड 15-16 वर्षाचा आहे आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आजकाल तर चाइल्ड इतके मॅच्युर झालेले आहे की त्यांना शाळेत हे सगळं शिकवलंही जातं. तर त्यामुळे इथे चाइल्डनीच रिपोर्ट केला आहे. अँड द सेम शॅल बी रेकॉर्डेड अंडर सबसेक्शन 2 इन अ सिम्पल लँग्वेज सो दॅट द चाइल्ड अंडरस्टँड द कंटेंट बिंग रेकॉर्डेड. आणि त्याला वाचून दाखवायचे की बाळा तूच हे रिपोर्ट केलेला आहे, तुझ्या लँग्वेजमध्ये हा मी राईट डाऊन केलेला आहे. In a case contents are being recorded in the language not understood by the child or whatever it is deemed necessary, that the case content, जे case चे contents are being recorded in the language not understood by the child or whatever, suppose ते child understand करू शकत नसेल किंवा wherever it is deemed necessary, काही असे शब्द टाकणं गरजेचं आहे जसे की या ऍक्ट मध्ये पण दिलेलं आहे, यू नो दॅट. तर चाइल्डला नाही समजणार काही वर्ड, ट्रान्सलेटर और इंटरप्रिटर असेल तर त्याला समजून सांगेल. हॅव्हिंग सच अ क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड द पेमेंट ऑफ सच अ फीज ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड शॅल बी प्रोव्हाइडेड टू द चाइल्ड इफ ही फेल्स टू अंडरस्टँड द सेम. आणि त्या प्रकारे जर समजून सांगायचं असेल तर त्याला समजून सांगण्यात येईल, अदरवाईज नाही. चाइल्डला समजून सांगण्यासाठी काही सायकोलॉजिकली एक्सपर्ट असतात इथे, ठीक आहे की नाही, तर यांनाही बोलवण्यात येऊ शकतं त्यांची प्रिस्क्राइब्ड फी देऊन. But the special juvenile police unit or local police is satisfied that the child against whom an offense has been committed is in a need of care and protection, okay, then it shall, after recording the reasons in a writing, make immediate arrangements to give him such a care and protections, including admitting the child into shelter home or to nearest hospital within a 24 hour of the report and as may be prescribed. जो कोणताही इथे पोलीस युनिट आहे that is the designated officers or authority किंवा लोकल पोलीस आहे that they satisfied that त्यांना असं वाटतंय that the child against whom an offense has been committed, ज्याच्या अगेन्स्ट ऑफेन्स घडला आहे, committed is need care and protection, त्याला आता सध्या केअर अँड प्रोटेक्शनची गरज आहे, हो की नाही. तर देन इट शॅल आफ्टर रेकॉर्डिंग द रिझन्स, ते रिझन्स रेकॉर्ड करतील पोलीस ऑथॉरिटी रायटिंग मध्ये अँड मेक इमिडिएटली अरेंजमेंट करतील कशासाठी, केअर अँड प्रोटेक्शन ऑफ दॅट चाइल्डची. आणि त्यांना शेल्टर होम किंवा नियरेस्ट हॉस्पिटलची गरज असेल तर 24 आवर मध्ये, किती 24 आवर मध्ये त्यांना इथे ऑफ द रिपोर्ट दिल्यानंतर 24 आवर मध्ये त्यांना ते प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे या. The special juvenile police unit or local police shall, without unnecessary delay, but within a period of 24 hours, without unnecessary delay means it's we can say immediately, and but within a 24 hours report the matter to the child welfare committee. Child welfare committee, तुमच्या ज्युरिस्डिक्शन मधली जी चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे त्यांना डायरेक्टली 24 आवर मध्ये तुम्हाला जाऊन गाठायचं. कुणाला, स्पेशल ज्युव्हेनाइल पोलीस युनिटच्या ऑफिसर्सला, की आमच्याकडे असा रिपोर्ट आलेला आहे अँड द स्पेशल कोर्ट, ओके, ज्युव्हेनाइल इथे कोणतं स्पेशल कोर्ट आहे तर सेशन कोर्ट येतं, क्लिअर. और वेअर नो स्पेशल कोर्ट हॅज बीन डेझिग्नेटेड द कोर्ट ऑफ द सेशन, इथे सेशन कोर्टापैकी आता पोक्सोच्या मॅटर वरतीच चालतात डीजे कडे, म्हणजे सेशन कोर्टच म्हणतो आपण त्याला. ज्युव्हेनाइलचा मॅटर असेल तर ज्युव्हेनाइल खालच्या कोर्टामध्ये जाईल, पण इथे स्पेशल कोर्ट इन द सेन्स की आहे समोर आपल्याला दिलं, तर त्या स्पेशल कोर्टाला ही गाठायचं. अँड म्हटलंय ऑर नाही, म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे पण रिपोर्ट गेला पाहिजे आणि स्पेशल कोर्ट कडेही गेला पाहिजे. आणि समजा त्या डिस्ट्रिक्टमध्ये असं काही स्पेशल कोर्ट स्टेट गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश नाही केलं तर डायरेक्टली सेशन कोर्टाकडे. इन्क्लुडिंग अ नीड ऑफ अ चाइल्ड फॉर केअर अँड प्रोटेक्शन अँड स्टेप टेकन इन दिस रिगार्ड, तर चाइल्डला केअर अँड प्रोटेक्शनची गरज आहे आणि त्या संदर्भात आपल्याला स्टेप्स पुढे घ्यायच्या आहेत विदिन 24 आवर.
No person shall incur any liability, whether civil or criminal, for giving any information in a good faith for the purpose of section. कोणत्याही प्रकारे जो इन्फॉर्मेशन देतो आहे, इन्फॉर्मंट आहे, त्याला कोणती सिव्हिल किंवा क्रिमिनल लायबिलिटी लागणार नाही आहे. ओके, नाउ कम टू द सेक्शन 20. Obligations of media, studio and photographic facilities to report the cases. काय म्हटलंय? ऑब्लिगेशन ऑफ मीडिया. आता इथे काही गोष्टींमध्ये मीडियाला ऑब्लिगेशन्स आहेत की यू नो दॅट कोणतीही व्यक्ती ज्याच्यासोबत सेक्शुअल ऑफेन्स झालेला आहे, दॅट चाइल्ड ऑर द फॅमिली ऑफ द चाइल्ड डोंट डिस्क्लोज द नेम ऑफ द चाइल्ड अँड हिज फॅमिली, हिज रेसिडेन्स अँड एनी आयडेंटिटी ऑन द मीडिया, स्टुडिओ अँड फोटोग्राफिक फॅसिलिटीज टू रिपोर्ट द केसेस. Any personnel of the media, hotel, lodge, hospital or club of the studio, photography facilities by whatever name called in respective of the number of the person employed therein. व तिथे एम्प्लॉय करणारे कोणताही व्यक्ती on coming across any material or object which is sexually exploitative and of the child, including a pornographic, sexually related or making an obscene representation of the child. कोणत्याही प्रकारे अश्लील रिप्रेझेंटेशन त्यामधून चाइल्डचं होत आहे ऑब्सेन्सली थ्रू द यूज ऑफ एनी मीडियम इलेक्ट्रॉनिक और वॉट एवर, shall provide such information to the special juvenile police unit or to the local police as the case may be. ही मीडियाची ऑब्लिगेशन्स आहेत. फोटोग्राफी फॅसिलिटीज कुठल्या प्रकारे होत असेल, लाईक कोणत्याही प्रकारे सुद्धा, तर हे डिस्क्लोज न करता सरळ स्पेशल ज्युव्हेनाइल पोलीस युनिटला तुम्हाला सांगायचंय. कोणताही असो, एखाद्या मीडिया आहे त्याच्यामध्ये सपोज एखादा व्यक्तीने काहीतरी पब्लिश केलेलं आहे, त्याच्यामध्ये चाइल्ड इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये चाइल्डची ऑब्सिन्स ऍक्टिव्हिटी दिसत आहे सेक्शुअली, तर प्लीज रिपोर्ट टू द ऑथॉरिटी. पनिशमेंट फॉर फेल्युअर टू रिपोर्ट और रेकॉर्ड अ केस अकॉर्डिंग टू द सेक्शन 21. एनी पर्सन हु फेल्स और रिपोर्ट द कमिशन ऑफ एन ऑफेन्स अंडर सबसेक्शन 1 of section 19 or section 20 or fails to record such offense under subsection 2 of section 19 shall be punished with imprisonment for either description which may extend to 6 months or with fine. तर तुम्ही जर रिपोर्ट नाही केला, फेल्स टू रिपोर्ट, तुम्ही जर फेल्स झाला टू रिपोर्ट टू द डेझिग्नेटेड ऑथॉरिटी इन युअर ज्युरिस्डिक्शन, देन यू आर लायबल टू, यू मे एक्सटेंड टू, डिस्क्रिप्शन आहे, तर तुम्हाला इथे 6 महिन्यापर्यंत पनिशमेंट होऊ शकते. अँड एनी पर्सन बिंग इन चार्ज ऑफ एनी कंपनी, इन्स्टिट्यूट बाय वॉट एवर नेम कॉल्ड, who fails to report the commission of an offense under subsection 1 section 19 and in respects of the subordinates under his control shall be punished with imprisonment for a term which may extend to the 1 year and with fine. The provision of subsection 1 shall not apply to the child under this act. Okay, so वनचं जे प्रोव्हिजन्स आहे ते शॅल नॉट अप्लाय टू द चाइल्ड अंडर दिस ऍक्ट. म्हणजेच काय, आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की दिस इज द ड्युटी ऑफ एनी पर्सन और एनी चाइल्ड हु इज मॅच्युअर टू अंडरस्टँड द क्राईम ऑर द ऑफेन्सेस टू रिपोर्ट द ऑथॉरिटी. बट या ठिकाणी जर चाइल्ड असेल कोणी, त्यांनी रिपोर्ट नाही केला तर ठीक आहे, त्यांनी करायला पाहिजे होता, पण दॅट चाइल्ड वॉज नॉट इज नॉट पनिशेबल, कारण आपण चाइल्ड प्रोटेक्शनसाठीच ऍक्ट बनवतोय, हे पण आपल्याला तेवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट इज पनिशमेंट. हा एक केस पण तुम्हाला सांगून टाकते इथे, जे की माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये एका मुलाने मुलीला पळवून घेऊन गेला आणि दॅट गर्ल इज अंडर 18 इयर. ओके, आणि 18 वर्षाचे खाली ती मुलगी आहे. आता हे किडनॅपिंग अँड ऑल दॅट रेप सेक्शन तो भाग वेगळा, दॅट इज द ट्रायल ऑफ द सेशन रेग्युलर कोर्ट, बट त्याच्यावर पोक्सोचाही इथे लागला आणि मग त्याचं इथे क्रॅशिंगसाठी आलं हायकोर्ट्समध्ये. तर या सिच्युएशनमध्ये त्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते मुलगा आणि मुलगी ज्या ठिकाणी गेले, घर सोडून जेव्हा गेले ते, अँड शी कम्स व्हॉलंटरीली, ती कम विथ दॅट गो विथ दॅट पर्सन्स व्हॉलंटरीली. तर ती जी मुलगी आहे ती व्हॉलंटरीली गेलेली आहे त्याच्यासोबत. तो वाद नाही आहे आपला इथे. वाद आहे की ज्याच्याकडे ते गेले आहे ते एक हॉस्टेल टाईप होतं किंवा एक रेसिडेन्शियल प्लेस होती, तिथे ते 8 ते 10 दिवस राहिले, नंतर ते पोलिसांना सापडले त्या ठिकाणावर. आता ती चाइल्ड होती, मायनर होती, तर ज्यांनी त्या दोघांना ठेवून घेतलं, ठीक आहे की नाही, किरायाने हॉटेल किंवा हॉस्टेल दिलं, तर त्या व्यक्तीने ऑफकोर्स आधार कार्ड बघितलेच असेल ना, तिचं वय बघितलं असेल,
तर त्याची ड्युटी होती रिपोर्ट करण्याची की ती 18 वर्षाच्या खालील मुलगी आलेली आहे आणि एका मुलाने तिला आणलेला आहे. So this is the duty to file the report before the police unit, juvenile police unit or any local police designated authority. तर या अंतर्गत अकॉर्डिंग टू द सेक्शन 19, 21, 20 हे तिन्ही जे सेक्शन्स तुमचे सांगत आहे त्या अंतर्गत त्या व्यक्तीची ड्युटी होती की तुम्ही रिपोर्ट करायला पाहिजे होता. अशी ही केस आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे जो ही व्यक्ती रिपोर्ट करत नाही त्याच्यावर अशा प्रकारे केसेस FIR होऊ शकतात. पनिशमेंट फॉर फॉल्स कंप्लेंट और फॉल्स इन्फॉर्मेशन काय आहे? सपोज कोणत्याही बाबतीत तिथे जर फॉल्स इन्फॉर्मेशन किंवा फॉल्स कंप्लेंट देण्यात आली असेल तर पनिशमेंट फॉर फॉल्स कंप्लेंट, फॉल्स इन्फॉर्मेशन. Any person who makes a false complaint or provide a false information against any person in respects of offense committed under section 3, 5, 7 and 9 solely with the intentions to humiliate, extort or threaten or defame him shall be punished with imprisonment for a term which may extend to 6 months or with fine. कोणताही व्यक्ती पोक्सो अंतर्गत एक A नावाचा व्यक्ती B नावाच्या व्यक्तीवर कंप्लेंट करतो, फॉल्स अलिगेशन्स लावतो, अशी इन्फॉर्मेशन त्याच्या विरोधात अथॉरिटीकडे देतो जे की ती खरी नाही आहे पोक्सो ऍक्टच्या सेक्शन अंतर्गत, ह्या सेक्शन अंतर्गत 3, 5, 7, 9 अंतर्गत, तर डेफिनेटली तो जो इन्फॉर्मेशन फॉल्स देतोय तोही इथे लायबल असणार आहे. बिकॉज दिस इज नॉट द रेग्युलर ऑफेन्सेस. ओके, बदनामी पण खूप जास्त होते. सो वेअर अ फॉल्स कंप्लेंट हॅज बीन मेड or false information has been provided by a child, no punishment shall be imposed on such a child. आणि हे चाइल्ड जर फॉल्स इन्फॉर्मेशन दिली असेल तर चाइल्ड अगेन इथे लायबल नाही आहे, चाइल्डला पनिशमेंट नाही. बट whoever not being a child makes a false complaint or provide the false information against a child knowing it to be false and thereby victimizing such a child in any of the offense under this act shall be punished with a imprisonment which may extend to 1 year. तर तुम्हाला इथे 1 year पर्यंत पनिशमेंट आहे 22 अंतर्गत. ठीक आहे. प्रोसिजर फॉर मीडिया, अगेन इथे प्रोसिजर फॉर मीडिया दिलेला आहे. No person shall make any report or present comments on any child from any form of the media, studio, photography. कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स तुम्ही याच्यामध्ये नाही करू शकत. जेव्हा ही प्रोसिजर सुरू आहे, फोटोग्राफिक असो किंवा कोणत्याही हॅव्हिंग कम्प्लीट ऑथेंटिक इन्फॉर्मेशन and which may have the effect of the lowering his reputations or infringing upon his privacy disclose करता येत नाही. No reports in the media shall disclose the identity of the child, include his name, address, photography and family details, school, neighborhood. कोणत्याही बाबतीत त्या चाइल्डची जो की इथे विक्टिम आहे, सो इथे कोणत्याही बाबतीत इथे डिस्क्लोज करता येत नाही आयडेंटिटी, इवन दॅट पर्सन, दॅट चाइल्ड फॅमिली, स्कूल एड्रेस एक्सेट्रा. त्यानंतर प्रोव्हाइड दॅट for the reasons to be recorded in a writing, the special court competent to try the case under this act may permit such a disclosure if in its opinion such a disclosure is in the interest of the child. जर interest of the child मध्ये तसं disclosure असेल तर होऊ शकतं की स्पेशल कोर्ट तुम्हाला किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटी जी आहे ती परमिशन देईल तरच तुम्ही करू शकता, अदरवाईज नाही. अशा प्रकारचे ऑफेन्सेस तुमच्या समोर आले किंवा न्यूज मध्ये आले तरी चाइल्डचं नाव नसतं, चाइल्डच्या फॅमिलीचं नाव नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे की नाही. तर तेवढं प्रायव्हसी इथे मेंटेन करणं गरजेचे असते मीडियाला. द पब्लिशर्स और ओनर ऑफ द मीडिया और स्टुडिओ और फोटोग्राफिक फॅसिलिटीज शॅल बी जॉईंटली अँड सेव्हरली लायबल फॉर द ऍक्ट्स ऑफ द ओमिशन्स ऑफ द एम्प्लॉय. डेफिनेटली जो कोणी पब्लिश करतोय, ओनर ऑफ द मीडिया आहे, फोटोग्राफिक फॅसिलिटी वाला आहे, तर इथे सेव्हरली त्यांची लायबिलिटी असणार आहे एम्प्लॉयची आणि ओनरची. Any person who contravenes the provision of subsection 1 or subsection 2 shall be liable to be punished with imprisonment of the description for a period which shall not be less than 6 months but which may extend to 1 year. तर अशा प्रकारे ह्या 1 आणि 2 ह्या प्रोव्हिजन्सचं तुम्ही जर कॉन्ट्राव्हेन्शन्स केलं, हे नियम नाही पाळले मीडियानी, कुठल्याही फोटोग्राफिक कंपनीनी, तर तुम्हाला 1 वर्षापर्यंत होईल एवढ्या कारावास तुम्हाला इथे होऊ शकतो. क्लिअर. सो हा एक आपला चॅप्टर इथपर्यंत आपण कव्हर केलेला आहे. काही डाऊट असेल तर विचारा, मी व्हिडिओ ऑफ करते, अदरवाईज आपण कंटिन्यू करू.